16 डिसेंबर 2012 अमानवीय कृत्यांमुळे हादरला देश। सैतानानी माणुसकीला फासला काळीमा। त्या भयंकर घटनेनंतर जागा झाला देश। बहुत बार मैंने इस तरह के कृत्यों के लिए कहा है कि ऐसे लोगों को फांसी की सजा होनी चाहिए। आप मुझे बताइए, इस तरह की घटना की शिकार महिला न जिंदा में रही और न मरे में रही। How are you going to repay for this? Women are getting raped by their fathers, their brothers, their cousins, their uncles. Sir, it's a shame. जो युवती इतनी बहादुरी के साथ तमाम दर्दनाक मुश्किलों से 2 हफ्ते तक लड़ी, वह नहीं रही। पण तिच्यामुळे ढासळल्या जाती धर्माच्या भिंती। ती पेटवून गेली परिवर्तनाची मशाल। बदलाचं प्रतीक बनली ती धाडसी तरुणी। We must reflect on this problem which occurs in all states and regions of our country and which requires greater attention both by the center and the states. 16 डिसेंबर 2012 चा तो काळाकुट्ट दिवस कोणीच विसरू शकणार नाही। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आजचा रोकठोक आपण सादर करतो आहोत मुंबई विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉलमधून। या हॉलला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, मात्र आजचा कार्यक्रम या ठिकाणाहून करण्याचं एक वेगळं औचित्य देखील आहे। याच अनुषंगाने एका पुस्तकाचं आज या ठिकाणी प्रकाशन झालं, त्याविषयी आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागात विस्ताराने बोलणार आहोतच। मात्र 1 वर्षापूर्वी केवळ दिल्लीलाच नव्हे तर संपूर्ण भारताला किंबहुना इतरही अनेक देशांना हादरवून सोडणारी एक घटना दिल्लीमध्ये घडली। निर्भयावर झालेला बलात्कार आणि त्यामध्ये तिचा झालेला खून, या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। या 1 वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्यात। आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण केवळ या घटनेचा आढावा घेणार आहोत, या वर्षभरात काय काय घटना घडल्या त्यांचा आढावा घेणार आहोत। एवढंच नव्हे तर त्या अनुषंगाने मागच्या वर्षभरामध्ये आपल्या मानसिकतेत नेमका काय बदल झाला, कायद्यामध्ये बदल करण्याचे प्रयत्न झाले, त्याचा नेमका किती फायदा अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी होऊ शकतो। पुरुषांची मानसिकता बदलतीये का, स्त्रियांची मानसिकता बदलतीये का, बलात्कारासारख्या किंवा अत्याचारासारख्या घटनांकडे पाहण्याची स्वतः महिलांची आणि समाजाची सुद्धा मानसिकता बदलतीये का, आणि अशा घटना रोखण्यासाठी नेमकं काय करायला हवं, यासारख्या अनेक प्रश्नांचं वेध इथून पुढचा 1.5 तास आपण घेणार आहोत भय इथले संपत नाही या खास कार्यक्रमामध्ये। या कार्यक्रमामध्ये आपली मतं, आपले मुद्दे आणि आपले प्रश्न उपस्थित करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या अनेक महाविद्यालयांमधले विद्यार्थी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत। त्याचबरोबर इथे आपल्या सोबत काही मान्यवर देखील आहेत। आपण त्यांची सुरुवातीला ओळख करून घेऊया। सगळ्यात डाव्या बाजूला आहेत प्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रवीण दवणे। प्रवीणजी, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये। त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आहेत अक्षराच्या संचालक नंदिता शहा। नंदिताजी, तुमचंही स्वागत। त्यानंतरच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर स्नेहलता देशमुख। स्नेहलता देशमुख यांना मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोच, मात्र त्याचबरोबर महिलांचे प्रश्न असतील, गर्भसंस्कार असतील किंवा साहित्य असेल, अशा अनेक अंगांनी सुद्धा महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे। त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर स्वतः या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, त्यांची बाजू सुद्धा ते मांडणार आहेत। कुलगुरू म्हणून एक अख्खं विद्यापीठ चालवत असताना विद्यार्थ्यांचे येणारे प्रश्न, त्यांची मानसिकता काय आहे हे गेल्या काही महिन्यांपासून ते जवळून पाहतायत, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह सुद्धा महत्त्वाचा असणार आहे। आणि त्याचबरोबर आपले अनेक लेख आणि मुख्यत्वे करून वेगवेगळ्या नाटकांमधून संपूर्ण महाराष्ट्राला जे परिचित आहेत ते प्रसिद्ध नाटककार शफात खान सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि त्याचबरोबर
डॉक्टर विजय जोशी हे सध्या प्रेक्षकांमध्ये आपल्या सोबत बसलेले आहेत. त्यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं आणि त्या दृष्टीने त्यांनी बराच रिसर्च केलेला आहे. या विषयावर गेले वर्षभर ते अभ्यास करत आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या बाजू ते आपल्यासमोर मांडतील. आपण या चर्चेला सुरुवात करणार आहोत डॉक्टर राजन वेळुकर यांच्यापासून. डॉक्टर वेळुकर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, या अनुषंगाने वेगवेगळ्या पैलूंवर आपल्याला चर्चा करण्याची मानसिकता हा एक अत्यंत अपरिहार्यपणे चर्चेला जाणारा विषय असतो. कदाचित तो तितका आवश्यक सुद्धा आहे म्हणून तो अपरिहार्य असेल. पुरुषांची मानसिकता या टर्मिनॉलॉजीकडे, या संकल्पनेकडे तुम्ही नेमके कसे बघता? ज्या वेळी अत्याचाराच्या किंवा बलात्काराच्या घटना येतात त्यावेळी हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पुरुषांची मानसिकता अलीकडच्या काळामध्ये बदलती असं तुम्हाला वाटतंय की पहिल्यापासून तीच होती? यावेळी अशा काही घटनांमधून माध्यमांची संख्या वाढल्यामुळे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात समोर येते असं तुम्हाला वाटतं? पुरुषांची मानसिकता याविषयी तुमचं मत काय? आपण मानसिकतेवर एक व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे आज या घटनेमुळे आपण पुरुषांच्या मानसिकतेबद्दल बोलतो आहे. हो, पण जर आपण असं बघितलं की कालची जी मानसिकता होती त्याच्यापेक्षा आजच्या मानसिकतेमध्ये थोडा फरक आपल्याला जाणवतो. पण हा अधिक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतील आणि एक वातावरण निर्मिती करायला लागेल. बिलकुल. मानसिकता ही त्या त्या वातावरणामधून त्या त्या वेळी त्या त्या सिच्युएशनप्रमाणे बदलत असते. आता ही बदलणारी मानसिकता नकारात्मक आहे की सकारात्मक आहे याच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. नकारात्मक असेल तर ती सकारात्मक कशी होईल हे बघणं आवश्यक आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून जर बघितलं तर पुरुषांच्याही मानसिकतेमध्ये बदल होत आहे. 1997 साली मी एक कार्यक्रम घेतला होता आणि तो कार्यक्रमाचं नाव होतं 8 मार्च 1997 साली, 96 साली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं मम्मी इन द ऑफिस अँड पापा इन द किचन. ओके. आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मला मिळाला. मला कमीत कमी 6 माणसं अशी मिळालीत की ते घरी स्त्री जी भूमिका वटवते जनरली ती भूमिका ते आपल्या घरी स्त्रीप्रमाणेच करतायत. मुलांचं पालनपोषण करतायत, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे हळूहळू या मानसिकतेमध्ये बदल होत आहे असं मला वाटतं. बिलकुल. स्नेहलताजी, तुमचं याविषयी मत काय? कारण तुमच्या बेडरूममध्ये जे घडत असतं, जे संस्कार लहानपणापासून बेडरूममध्ये, हॉलमध्ये आणि किचनमध्ये जे घडत असतात त्याचीच लार्जर पर्स्पेक्टिव्ह आपल्याला समाजात घडताना दिसतो असं म्हटलं जातं. सध्याची कुटुंब व्यवस्था असेल किंवा सध्याची स्पर्धात्मकता असेल, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी, महागाई असेल, एकीकडे फ्रस्ट्रेशन आहे, दुसरीकडे सुबत्ता सुद्धा येताना दिसतीये. ह्या मानसिकतेवर या सगळ्या घटकांचा काय परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं? या सगळ्यांचा परिणाम तर मानसिकतेवरती होतोच. कारण जशी सुबत्ता येते तसेच मानसिक आघातही जास्त वाढत आहेत. कारण आज मला माझ्या आवडत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल की नाही इथपासून त्यांच्यावरती आघात असतात मानसिक. हो. त्याच्यानंतर नोकरी मिळेल की नाही. आज मॅनेजमेंटचा MMS झालेला मुलगा, त्याला मला तेवढ्याच पगाराची नोकरी पाहिजे हाही त्याच्यावरती मानसिक आघात असतोच. तो कमी दर्जाची नोकरी स्वीकारत नाही. आणि ही मानसिकता मुलांची सुद्धा बदलायला हवी. त्यांनासुद्धा हे कळायला पाहिजे की काम केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आहे आणि ते काम मग कुठच्या प्रतीचं आहे हे न बघताना त्याच्यातून आपल्याला किती आनंद मिळतो आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. मानसिकतेवरशी कुलगुरू म्हणाले की मानसिकता बदलते आहे, बदलते जरूरच आहे, परंतु जसे शारीरिक बदल होतात त्याप्रमाणे मानसिकही बदल होत असतात. मुलांना पौगंडावस्थेमध्ये शारीरिक जे बदल होतात त्याच्यामुळे त्यांची मानसिकता बदलते. त्याच्यामध्येच फ्रस्ट्रेशन्स आहेत, त्याच्यामध्ये डिप्रेशन आहे. मुलींना जितकं आहे तितकंच मुलांना सुद्धा आहे. आपण प्रत्येक वेळेला मुलीला त्या काळातून जावं लागतंय म्हणून तिला फ्रस्ट्रेशन आहे, पण तू मुलांना सुद्धा तेवढंच फ्रस्ट्रेशन आहे. इतकंच काय, माझा आवाज बदललाय, आता मी गाऊच शकणार नाही, हे सुद्धा त्यांच्यावरती एक दडपण येतं. कारण जसं पौगंडावस्था प्राप्त होते त्यावेळेला ही मानसिकता त्यांची बदलते. आणि मग मी काहीतरी करून दाखवणार आहे, मी माझ्या आईवडिलांच्या करता म्हणून पैसा मिळवणार आहे, याच्यातून जी मानसिकता होते त्याच्यातून मग थोड्याशा चोऱ्या होतात, त्याच्यातूनच त्यांच्या बदल होत जातो. तेव्हा हे आईवडिलांनी मला वाटतं मुलांच्या मनावरती जास्त बिंबायला पाहिजे. पण आजची परिस्थिती अशी आहे
दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई, निज आली डोळ्यात सांगायला कोणी नाही. खरंय. असाच प्रकार आहे. आणि म्हणून झोप आली आहे मला खूप, पण आजीच नाही आहे मला थोपटून झोपवायला. आणि मग ते जे बदल होत जातात लहान मुलांच्या पासून वर ते मोठे होईपर्यंत, ह्या बदलांची जी मानसिकता होते त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. म्हणून कुटुंब व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्व आहे. बिलकुल. म्हणजे या सगळ्या समस्यांचं जे मूळ आहे ते कुटुंब, एक मूळ तरी किमान कुटुंब व्यवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतं आणि कदाचित ते सोटमूळ पण असेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर ही चर्चा आपण पुढे नेणार आहोत. ज्या बलात्काराची आकडेवारी आतापर्यंत उपलब्ध आहे 2010 पासून, त्यातले सुमारे 84 ते 85% बलात्कार हे त्या मुलीच्या किंवा त्या महिलेच्या परिचित लोकांकडून झालेले आहेत. ही एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. अपरिचित व्यक्तींपेक्षा परिचित व्यक्तींकडूनच अत्याचार महिलांवर जास्त होतात. आपण चर्चा करतो आहोत निर्भयाच्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. या वर्षभरामध्ये जे जे घडलं, जे जे घडायला हवं होतं, या सगळ्याच्या दृष्टीने आपण चर्चा करतो आहोत. शफात खानांकडे आपण या भागात जाऊया. शफातजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हणालो की जी आकडेवारी आहे त्यातली सुमारे 85% बलात्कार हे परिचित व्यक्तींकडून झालेले आहेत. बलात्कार असतील किंवा कुठल्याही सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या घटना असतील. तर याकडे आपण कसं पाहायचं? मानसिकतेचा मुद्दा समोर करत असता किंवा त्याचा विचार करत असताना या फॅक्टकडे आपण कसे पाहता? नाही, अशी एखादी घटना घडली की परत परत आपण पुरुषी मानसिकतेबद्दल बोलतो. तर पुरुषी मानसिकता समजावून घेण्यापूर्वी मला वाटतं नीट आपण ते एकदा डिफाईन केलं पाहिजे की ते सगळं आहे काय. परंपरेनं पुरुष ज्या पद्धतीनं डिफाईन केलेला आहे तो साधारण असा आहे की पुरुष वेगवेगळ्या भूमिका निभावतो. त्या भूमिका काय असतात? तर एक तर तो प्रोव्हायडर असतो, तो देणारा असतो. म्हणजे तो फक्त घर चालवतो अशातला भाग नाही, पण घराला जे जे एक त्याला काय म्हणूया आध्यात्मिक बळ लागतं, शारीरिक बळ लागतं, हे सगळं किंवा मानसिक बळ लागतं, हे पुरवण्याचं काम पुरुष करत असतो. हे परंपरेनं काय व्याख्या केली आहे ते मी सांगतो. त्यानंतर तो प्रोटेक्टर असतो, तो रक्षण करतो. तो फक्त काय घरच्यांचं शारीरिक स्तरावरच रक्षण करतो अशातला भाग नाही, पण सगळी नैतिकता आणि सगळ्या घराचे नियम याचं रक्षण करण्याचं काम भूमिका तो निभावत असतो. त्यानंतर तो लीडर असतो. लीडर असतो म्हणजे कुठल्याही क्रायसिसमध्ये आणि कुठल्याही अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात त्यावेळेला तो निर्णय घेतो आणि त्यांनी तो अचूक निर्णय घेतो. पुन्हा पुन्हा मी हे सांगतोय, हे परंपरेनं डिफाईन केलेल्या पुरुषाच्या भूमिका आहेत. आणि शेवटी तो टीचर असतो. टीचर असतो म्हणजे तो जगण्याची प्रेरणा देतो, जगण्याचं बळ देतो आणि हळूहळू तो हिरोही होतो आणि जगद्गुरूही होतो. या साधारण 4 भूमिका डिफाईन केलेल्या आहे. आणि आपण मॅस्क्युलिन आयडिओलॉजी म्हणतो, तर या 4 भूमिका आहेत. तर त्याची काही स्वभाव वैशिष्ट्य आपण डिफाईन केलेली आहेत. म्हणजे तो बळकट असतो, तो कणखर असतो, तो कुठल्याही घटनेला सामोरा जाऊ शकतो, तो नीट नेमके निर्णय घेऊ शकतो, तो कुठे गुंतून पडत नाही, तो इमोशनल नसतो, वगैरे वगैरे वगैरे. आणि या सगळ्या भूमिका आणि ही सगळी स्वभाव वैशिष्ट्य आहे, त्याप्रमाणे त्याची मानसिकता घडलेली आहे. त्यात तो उत्तम संवाद साधणारा असतो, तो कुठे गुंतवून घेत नाही हे तर आपण बघितलं. आणि तो चॅलेंजेस स्वीकारतो आणि सगळ्या संघर्षांना सामोरा जातो. ही त्याची मानसिकता आहे. त्याचप्रमाणे स्त्रीची मानसिकता ही आपण डिफाईन केलेली आहे. ती जेंटल आहे, ती फार हळूवार आहे, ती सेन्सिबल आहे आणि ती इमोशनल आहे, वगैरे वगैरे वगैरे. बघा, आपल्याकडे पुरुष जो घडवला जातो तो या चौकटी ही थोपली जाते त्याच्यावर चौकट, आणि अशा पद्धतीनं पुरुषाला घडवलं जातं. त्याच्यामध्ये काही फार मोठे बदल आपल्याला घडवता येत नाही. आता तो कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीला सामोरा, म्हणजे हे सगळे जे पुरुषी ओझं आहे ते ओझं घेऊन पुरुषाला आज या बदलत्या कालखंडामध्ये जगावं लागतं. ही भूमिका आज तो निभावू शकेल अशी शक्यता नसतानाही निव्वळ ह्याच्यावर थोपलेल्या त्या भूमिका आहेत त्याला पार पाडत राहावं लागतं. आणि मला या सगळ्या संदर्भामध्ये अमर्त्य सेनने एक फार चांगली मांडणी केलेली आहे. ती मांडणी कधी काय, आपण असंख्य ओळखींमध्ये विभागले गेलेलो आहोत.
म्हणजे मल्टिपल आयडेंटिटीज आपण ज्याला म्हणतो त्या. बिलकुल. म्हणजे मी पुरुष असलो तरी स्त्रीवादी चळवळीला माझा पाठिंबा आहे, मी हेटेरोसेक्शुअल असलो तरी लेस्बियन आणि गेजच्या चळवळीलाही माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी मराठी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, मी भारतीय आहे आणि मी अशा असंख्य माझ्या आयडेंटिटीज आहेत. आणि या सगळ्या अत्यंत आवश्यक अशा ओळखी आहेत. त्यातली एक महत्त्वाची आणि बाकीच्या बिनमहत्त्वाच्या असं काही होत नाही. पण काय होतं की विकृतीला किंवा व्हायलन्सला किंवा शोषणाला कुठे सुरुवात होते तर अमर्त्य सेन असं म्हणतात की यातली एकच ओळख जेव्हा ठसठशीत केली जाते आणि इतर ओळखी सगळ्या विसरायला लावल्या जातात आणि हे कोणीतरी करतं. म्हणजे माझी पुरुषी ओळख जेव्हा ठसठशीत केली जाते संस्कारांनी परंपरेने त्यावेळेला इतर सगळ्या ओळखी मी विसरून टाकतो आणि जो माझ्यासारखा नाही, जो माझ्या विचारांचा नाही तो मला तिरस्करणीय वाटायला लागतो. किंबहुना विकृती कधी निर्माण होते तो जगण्याच्याही लायकीचा नाही या थरापर्यंत जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा मग शोषणाला आणि व्हायलन्सला सुरुवात होते. बिलकुल. फार सोप्या शब्दामध्ये तुम्ही हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. प्रवीणजी आणि नंदिताजींना काय म्हणायचं आहे आपण बघणार आहोत. भय इथले संपत नाही या खास कार्यक्रमामध्ये आपण पुरुषी मानसिकता याविषयी बोलतो आहोत. या भागामध्ये सुद्धा हाच विषय घेऊन आपण पुढे जाऊया. प्रवीणजी, तुम्ही बरंच तुमचं लेखनामधून अनेक पुरुष तुम्ही रेखाटलेले आहेत. अनेक हिरोजसाठी, ज्याला सो कॉल्ड आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये हिरोज म्हणतो, त्यासाठी तुम्ही अनेक गाणी लिहिलेली आहेत जी गाणी अगदी मागच्या 2 दशकभर लोकांनी ऐकली. तरीसुद्धा ही एक विलन, ज्याला आपण म्हणतो विलन मानसिकता जी तयार होते त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? कुठून ही तयार होते? याची व्युत्पत्ती कुठून होत असावी? एकतर शोषण ही जी एक प्रवृत्ती आहे ती आदिम आहे, ती आता आजच आहे आणि ती काल नव्हती असं नाही आहे. आता बलात्कार या शब्दाचा किंवा या संकल्पना आपल्याला फक्त शारीरिक किंवा रेप असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा फक्त लैंगिक शोषण एवढं डोक्यात असतं. मला असं वाटतं केवळ लैंगिक शोषण इतक्या पुरता बलात्काराची व्याख्या मर्यादित करणं ही सुद्धा मला वाटतं कुठेतरी एक अडाणीपणाची खूण. मला असं वाटते की जेव्हा माझं व्यक्तिमत्व मी एखाद्या स्त्रीवर लादू पाहतो की अशा प्रकारचंच तू हो, अशा प्रकारचं तू जग, हे पण एका प्रकारचं शोषण आहे. किंवा नवरा गेल्यानंतर तू केस कापले पाहिजेस, संपूर्ण तू केशवपन केलं पाहिजेस आणि तू कुरूप दिसलीस तरच तुला कुणाचं आकर्षण वाटणार नाही आणि जर तसं असेल तर तू सरळ सती जा असं सांगणं म्हणजे इतकं ते आहे जुनं. त्याबरोबर शहरामधल्या किंवा आसपास होणाऱ्या माध्यमांच्या नजरेतून ज्या गोष्टी दिसतात त्याला ज्याप्रमाणे कॅच लाईन मिळते, ठळक आहे, आपण तिकडे जातो, पण त्याबरोबर खेड्यापाड्यामध्ये कितीतरी जमीनदार, कितीतरी श्रीमंत, कितीतरी जण असे आहेत की काळोखामध्ये असे गुन्हे होतात, शोषण होतात आणि स्त्रिया अनेकदा बोलत नाहीत. पुष्कळदा नाकर्त्या पतीला सांभाळण्यासाठी पण अगदी मनात इच्छा नसताना आपलं शोषण ती करू देते. असं ती स्वतःहून शोषण जेव्हा करू देते तेव्हा सुद्धा तो एक बलात्कार असतो हे आपल्याला कळत नाही. हा पहिला मुद्दा आहे. पुढे जाताना दुसरा मुद्दा असा आहे की नंतर एकीकडे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, परंतु स्वातंत्र्याचा उपयोग करण्याचं, तो कसा उपयोग करायचा याची जी एक विवेकाची चौकट लागते, ती चौकट न देताच आपल्याला स्वातंत्र्य जर दिलं तर एक उधळलं आपण जातं. त्याच्यामुळे पुरुषांच्या मानसिकता अधोरेखित आपण करतोच होत, पण त्याबरोबर समस्त स्त्री वर्गाबद्दल प्रचंड आदर बाळगून मी असं म्हणेन की अशा तऱ्हेच्या काठावर की त्या मुलांनी, त्या पुरुषांनी प्रवोक व्हावं, हे व्हावं, आपल्या वासनांना आता आवर घालता येऊ नये, अशा प्रकारची ही जी जवळीक आहे ती आपण किती पाळली पाहिजे, काय केलं पाहिजे याचं जे कोणीतरी तरुणींना, मुलींना जे सांगितलं पाहिजे, ते सांगितलं की लगेच वाटतं की अरे नाही हा पुरुषवादी आहे. तसं नसतं, तसं नाही आहे. आपण स्त्रियांवरच्या प्रेमामुळेच म्हणतो. याचा अर्थ एकमेकांची जवळ जी लक्ष्मण रेषा असते, प्रत्येक नात्यामधली लक्ष्मण रेषा आहे की पाडगावकरांची एक सुंदर ओळ आहे, इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. त्यामुळे हे कुणीतरी न सांगण्याची गरज आहे, हे सांगितलं जात नाही. तिसरा मुद्दा असा आहे की जेव्हा चित्रपटांच्या मधून जो चीज हमें मांग के नहीं मिलती वो छीन के लेते हैं असं म्हटलं गेलं आणि त्या थिएटरमध्ये टाळ्यांचा गजर झाला. मला वाटतं की 15-20 वर्षापूर्वी जेव्हा वाक्य आलं तो टाळ्यांचा गजर मला फार स्फोटक वाटतो. कारण ये चीज बडी आहे, मस्त मस्त नाचणारी ती स्त्री काय, किंवा ये चीज मांग के नहीं मिलती वो छीन के लेते हैं, हे वाक्याला टाळ्यांचा गजर जेव्हा मी काळोखात ऐकला तेव्हा मला असं वाटतं की अरे की छीन के लेते हैं आणि ती चीज म्हणजे कोण, तर ती स्त्री.
आणि त्याच्यामुळे चीज जेव्हा होते आणि ती होऊ दिली जाते, लोक जेव्हा त्याचं कौतुक करतात, त्या वाक्य कसं पुकारलंय त्याच्याविषयी टाळ्यांचा गजर केला जातो. त्यामुळे दिल्लीसारखा एखादा स्फोट आहे त्या घटनेचा, तो 2000 वेळा निषेध करण्यासारखा आहे. पण त्याची मुळं कुठेतरी कलावंत काय पेरतात, लेखक काय लिहितात, माध्यम काय सांगतात, या मुळांकडे लक्षच दिलं जात नाही. फक्त फांद्या छाटतो आणि मुळांकडे दुर्लक्ष होतं. माझी एकच विनंती आहे की मुळं पण तपासून पहा. बिलकुल, मुळं पण तपासून पहा असं प्रवीण दवणे सांगतात. इथे आपल्यासोबत मुंबई विद्यापीठाच्या अनेक महाविद्यालयांमधले विद्यार्थी आहेत. त्यांना याविषयी काही मतं मांडायची आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, ते सुद्धा इथल्या उपस्थित मान्यवरांना त्यांना विचारायचे आहेत. भय इथले संपत नाही या भागामध्ये आपण चर्चा करतो आहोत. कशा प्रकारे पुरुषी मानसिकता बदलती आहे, ती खरंच बदलती आहे का, की पहिल्यापासून ती तशीच आहे आणि त्याला काही केवळ नवीन कंगोरे त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहेत. या सगळ्याविषयी आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोतच. मात्र त्याचबरोबर आपल्याबरोबर अक्षरच्या संचालक नंदिता शहा आहेत. नंदिताजी, पुरुषी मानसिकतेविषयी बरंच इथे खल झाला. महिलांच्या मानसिकतेविषयी तुम्हाला काय वाटतं? मागच्या वर्षभरामध्ये ही मानसिकता बदलली आहे, महिला स्वतःहून पुढे यायला लागल्यात. बरेच मुंबईमध्ये अशा घटना घडलेल्या होत्या, विशेषतः शक्ती मिल कंपाऊंड सारखी घटना. त्यानंतर एका महिलेनी स्वतःहून येऊन तक्रार दाखल केलेली होती. महिलांची मानसिकता मागच्या वर्षभरात कशी आणि किती बदलती आहे तुम्हाला वाटतं? मला असं वाटते की सर्वात महत्त्वाचा जो एक फरक झालेला आहे की पहिल्यापासून जेव्हा महिलांवर अत्याचार होत होता तेव्हा आपली बोट होती ना, तर महिलांवर असायची. तू तिथे का गेली होतीस, तू काय कपडे घातले होते, तुझाच काय दोष असेल म्हणून हे सगळं झालेलं आहे. बिलकुल. आणि म्हणून आपण साथ घरात ह्या सगळ्या वातावरणामध्ये ती प्रत्येक वेळेला तिला ऐकावं लागतं. आज जो फरक झाला आहे महिलांची मानसिकतामध्ये आणि कुठे बोट दुसऱ्या बाजूला उठायला सुरुवात झाली, आणि मला वाटते हे सर्वात महत्त्वाचा आज बदल आहे महिलांची मानसिकतामध्ये. आणि मला असं वाटते काही पद्धतीने पुरुषांची मानसिकतामध्ये पण हे बदल आहे, हे स्वीकारणं की ह्याच्यामध्ये दोष तिचा नाही आहे. आणि हे जे प्रत्येक वेळेला प्रश्न मांडले जातात की हे माझा दोष असेल तर मी पुढे जाण्यासाठी जरा घाबरते. जेव्हा प्रश्न येतो की माझा दोष नाही आहे, तो त्याचा दोष आहे, तर मला एक कॉन्फिडन्स येतो. आणि तो कॉन्फिडन्स आज आहे. जर आपण बघितलं तर तो बॉयफ्रेंड आणि दोघांनी मिळून ते ठरवलं, हजबंड आणि वाईफ झाल्यानंतर दोषी असणं आणि अपराधी वाटणं यातला हा फरक. आणि त्यांनी ठरवलं की आम्ही लग्नही करणार आहोत आणि आम्ही येऊन परत दोघे मिळून हा सगळ्याच पूर्ण जो बलात्कार झाला त्याविषयी बोलणार आहोत. तर हे जो एक स्ट्रेंथ आणि कॉन्फिडन्स आलेला आहे ते समाजामधला हे जो थोडाफार वातावरणामध्ये बदल झालेला आहे त्याच्यामुळे आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने जसं स्ट्रेंजर्स रेप आणि स्ट्रेंजर्सवरचा जो व्हायलन्स आहे त्याच्यावर बोलण्याची तयारी बरोबरच घरामधले आणि जे नेबर्समधले जे आता जे तुम्ही म्हणतायत 85% ऑफ पीपल आर नोन, पण त्याच्यामधून पण बोलायला सुरुवात आता झालेली आहे. आणि एका पद्धतीने आमचं असंही म्हणणं आहे की जे आता स्टॅटिस्टिक्स जास्त वाटतात त्याचं एक कारण हेही आहे की लोक जास्त बोलायला सुरुवात केलेली आहे. सो इट्स नॉट दॅट एकदम सडनली इतकं व्हायलन्स वाढलेलं आहे आणि आता मुंबई अनसेफ आहे आणि सगळं अनसेफ आहे. इट्स नॉट दॅट. इट्स अ गुड साईन की वी आर ऑल स्पीकिंग अप. अँड आय थिंक दॅट इज व्हॉट इज हे खूप महत्वाचा मला असं वाटतं की म्हणजे केवळ वाढलेल्या आकडेवारीकडे बघत असतो आपण, त्याच वेळी गुन्हे नोंदवण्यासाठी महिला बाहेर पडतायत या वस्तुस्थितीकडे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. इथे काही विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा आपली मतं मांडायची आहेत, काही प्रश्न विचारायचे आहेत. मान्यवरांना नमस्कार. प्रथम माझं नाव आदित्य दवणे. मला असं वाटतं की भारतात जे कायदे राबवले जातात ते ए ग्रेड आहेत. कदाचित त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा होत असेल, पण याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की सरकार किंवा मीडिया जे आहे ते फक्त बाह्य गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करतं आहे. म्हणजे मला असं आमच्या मार्केटिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे की जर तुमचं पॅकेजिंग बेस्ट असेल तर तुमचं प्रोडक्ट कसंही असू दे ते सोल्ड होईल. म्हणजे ह्या ज्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या घटनेनंतर फक्त मेणबत्ती विक्रेत्यांचंच घर चालू शकतं, एवढ्या पुरत्याच त्या मर्यादित राहतात. तो जो मूळ गाभा आहे म्हणजे या घटना घरापासून सुरू होऊन त्या बलात्कारापर्यंत पोहोचतात, त्या का पोहोचतात यापर्यंत सरकारही लक्ष देत नाही आणि मीडियाकडनं सुद्धा चुकीची वर्तणूक केली जाते असं मला वाटतं. आणि त्यावर सरकारने खरंच लक्ष द्यावं असं मला वाटतं. बिलकुल.
माध्यमांची सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी आहे असं इथल्या तरुणांना म्हणायचं आहे. अजूनही काही जण आहेत ज्यांना इथे प्रश्न विचारायचे आहेत. नमस्कार, मी सिद्धांत घरत. मला असं थोडं म्हणायचं आहे की आत्ताची मुलगी 3 वर्षाची असो का 30 वर्षाची, धोका समान आहे. आणि बाल शोषण जे होतं ते रिलेटिव्ह पासून होतं. अशा कित्येक घटना आहेत. आताच बघायला गेलं तर 36,000 मुलं रस्त्यावर आहेत, लहान मुलं. त्यांचं भविष्य काय? किती जणांना शिक्षण मिळेल, चांगले शिक्षण मिळेल, आणि किती जण कोण गुन्हेगारीचा किती मार्ग पत्करतील देव जाणो. आणि मानसिकतेचं बोलायला गेलं तर कोणतीही न्यूज वाचा, बलात्काराची न्यूज या मुलाचा कधीच होत नाही. मग तो प्रचार त्या प्रकारे झाला पाहिजे, मीडिया थ्रू, पेपर थ्रू, तेव्हा कुठेतरी मानसिकतेत बदल येईल. घरी जेव्हा मला बाहेर पडायचं असतं, मला प्रश्न विचारले जात नाही 11 वाजता जेव्हा बाहेर पडतो. पण ताईला जेव्हा जेवून जरा बाहेर जाऊन येते तरी तिला 10 प्रश्न विचारले जातात. मग हा कुठेतरी बदल झाला पाहिजे. कारण म्हणतायत की आजची पिढी खराब होते, पण आजची पिढीला वाढवले कोणी? त्या पिढीला वाढवले कोणी आणि का असे? आता बघायला गेलं तर जी ब्ल्यू फिल्मबद्दल बोलले जाते, लहान आताचा असा रेशिओ आहे की लहानचं 10 वर्षाच्या मुलापासून त्याला ब्ल्यू फिल्म काय आहे ते माहीत असतं. मग याबद्दल पालकांची काय भूमिका असली पाहिजे, ते का कसं बोलत नाही आहेत, त्याबद्दलच मला सांगायचं. बिलकुल. 2-3 प्रश्न एकत्र करून त्यांनी उपस्थित केलेले आहेत. स्नेहलता मॅडम, काय सांगाल या सगळ्याविषयी? पालकांची भूमिका काय असली पाहिजे असं त्यांनी विचारलं तर खरं म्हणजे पालकांना वेळच नाही आहे भूमिका घ्यायला. कारण सकाळी ऑफिसमध्ये गेल्यानंतर रात्री आल्यानंतर त्यांना शक्तीच राहत नाही मुलांशी संवाद साधायला. कुठेतरी हा संवाद बिघडतोय घरातला, आणि हा संवाद बिघडतोय त्याच्यामुळे मुलं फारशी आईबाबांच्या जवळ येत नाहीत. त्यातल्या त्यात आई थोडा वेळ तरी देऊ शकते, पण वडील तर फारसा वेळ देऊ शकत नाहीत. आणि तिथेच मग मुलाचं आणि वडिलांचं थोडीशी फारकत होते. हा एक प्रश्न आहे त्याचा. आणि दुसरा प्रश्न की प्रचार मुलीचाच होतो. जेव्हाही बरोबर आहे, प्रचार मुलीचा होतो. माध्यमांविषयी ते बोलत होते. नाही, तो म्हणाला प्रचार मुलीचा होतो कारण जिच्यावरती काही आघात झाला ते आपल्याला माहिती असतं. कुणी आघात केला हे मात्र माहिती नसतं जोपर्यंत ती मुलगी सांगू शकत नाही. आणि ती सांगत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं नाव घेता येत नाही. ह्याच्यामध्ये माध्यमांची काही चूक आहे असं मला वाटत नाही. माध्यम दाखवतात काय की त्या मुलीवरती अत्याचार झाला, पण तो कुणी केला, एकाने केला का 10 लोकांनी केला हे आपल्याला माहितीच नाही आहे. तेव्हा त्यांची नावं कशी माध्यमं देतील? बिलकुल. आणि याच्याच पुढे जाऊन पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेकवर जाता जाता मला हेही मुद्दे सांगावेसे वाटतील की जरी या ठिकाणी महिलेवर बलात्कार झाला असं दिलं असलं तरी सुद्धा त्या महिलेचं नाव न देण्याची खबरदारी ही केवळ एक नव्हे तर सगळीच माध्यमं भारतातली घेत आहेत. आणि ह्याच्या उलट विचार प्रवाह आत्ता समोर येऊ पाहतो आहे की जर बलात्कार ही अब्रू नुकसानी असू शकत नाही, बलात्कार हा केवळ एक अपघात असतो, तर त्यासाठी तुम्ही एवढी काळजी घेण्याचं कारण काय? महिलांची नावं जाहीर करण्याचं सुद्धा कारण काय? ती मानसिकता आपण कधी स्वीकारणार आहोत? अपघात झालेल्या व्यक्तींची नावं जर आपण सांगतो तर बलात्कारित पीडित महिलांची नावं का सांगत नाही? अर्थात या सगळ्या गोष्टी स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत का? त्याला किती वेळ लागू शकतो? या सगळ्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. याच विषयी पुस्तक लिहिलेले डॉक्टर झी 24 तास, एक पाऊल पुढे.